नमस्कार. आज आपण अगदी 5 मिनिटात पराठा बनवणार आहोत. खरं तर आज अजिबात इच्छा नव्हती बघा किचनमध्ये जायची. मस्त सुट्टीचा दिवस आहे म्हटलं आराम करू, दिवसभर फोन वापरू. पण मनासारखं कधी होतं आहे का? नाहीच ना. मम्मी आज म्हणती काय खाऊ वाटणं झाले, काहीतरी चटकदार बनव की. मग मी पण तिला म्हटलं थांब 5च मिनिटात तुझ्यासाठी काहीतरी चटकदार बनवते. मग काय मम्मी बसलीच बघा मांडी घालून वाट बघत. पण मला आता लय मोठं टेन्शन आलं. आता नक्की काय बनवू, कारण घरात तर काय असं नव्हतंच. काय बनवायचं म्हणलं की खाली जाऊन सामान आधी आणायला लागतंय बघा. आणि मग विचार करत होती तवर बघा किचनवर दिसलं ते चपातीचं कणिक मळून ठेवलेलं. मग आता म्हटलं याचंच काहीतरी बनवूया. बघा मस्तपैकी असं चपातीचा गोळा करून त्याची गोल अशी चपाती लाटून घ्यायची. मग त्यावरती 1 ते 2 चमचे तूप घालायचं. तूप नसेल आवडत तर तेल पण घालू शकता. मग हे असं बघा मॅगी मसाला घालायचा, धना पावडर, गरम मसाला, लाल तिखट, लाल मिरची असं जे काही मसाले असेल ते सगळे घालून घ्यायचे. जे कोणते पण घरात मसाले असेल ते सगळे इथे लावून घ्यायचे. मसाले सगळे पसरवून झाल्यावरती याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. सोबतच सफेद तीळ सगळीकडे पसरवून घ्यायचे. आणि आता याच्यावरती चपातीचं पीठ टाकून सगळीकडे ते लावून घ्यायचं. आता हे असं रोलिंग रोल असं सगळं आपली चपाती गुंडळून घ्यायची. आणि सुरीच्या सहाय्याने आता मधून त्याला कट मारायचा. आणि मग हे असं मधून कापून घ्यायचं. आणि केसांचा आंबाडा कसा बांधतो बघा तसं करून घ्यायचं. आणि आता पीठ लावून लाटून घ्यायचं. आता परत एकदा याची गोल अशी चपाती लाटून घ्यायची. आणि असा तवा ठेवून त्यावर तूप नाही तर तेल टाकून चपाती कशी भाजतो बघा तसं हे भाजून घ्यायचं. आणि हे करत असताना घरातली सारखी विचारायला लागली काय करते म्हणलं लच्छा पराठा. आणि जे मग त्याला नावं पाडायला सुरुवात केली लचका पराठा करून. मराठी माणसं म्हटलं की असंच असतंय बघा. कशाचं काय नाव सांगतील आणि काय नाव पाडतील कोणालाच माहीत नसतं. चपातीसारखं दोन्ही बाजूनी याला भाजून घ्यायचं आहे. तर बघा मग असा आपला पटकन 5 मिनिटात बनवून झाला आहे हा लच्छा पराठा. तुम्हाला पण रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवा. कमेंटमध्ये कळवा कशी झाली आहे तुमची रेसिपी. आणि चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका बघा.